नमस्कार मित्रांनो, आज प्रश्न आहे महाराष्ट्राचा। काही दिवसांपूर्वी नाना पाटेकरांनी एक प्रश्न विचारला। सुंदर प्रश्न, सुंदर म्हणजे तुमच्या आमच्यासाठी सामान्य लोकांसाठी, राजकारण्यांसाठी जणू तो एक अणुबॉम्ब होता, मिसाईल होता। प्रश्न होता एकनाथ रावांना लोकमतच्या मंचावर, आणि एकनाथराव हडबडले होते। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। बघूया प्रश्न काय होता। आधी आपल्या मंत्र्यांच्या म्हणजे साधा आपला नगरसेवक आज निवडून आला की पुढच्या वर्षी तो कोट्याधीश असतो, त्याची चौकशी का नाही होत? म्हणजे मला कळतं की हा भ्रष्ट आहे, पण तुमच्या का नाही लक्षात येत? त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे की नाही एकनाथराव? म्हणजे तुम्ही मी 100 रुपये आल्यानंतर 30 रुपये इन्कम टॅक्स भरतोच, 18 रुपये तुम्ही अजून जीएसटी घेता। हे सगळं आम्ही केल्यानंतर सुद्धा आमच्या चौकशा होतात, तुमच्या का नाही होत? तर मित्रांनो, प्रश्न होता एकनाथरावांना। मंचवर एकनाथराव शिंदे होते, अजित पवार होते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा होते। प्रश्न असा होता खतरनाक की इतर दोन मंत्र्यांनी त्याच्यावर काहीही स्पष्टीकरण देण्याची घाई दाखवली नाही, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र या नानांनी टाकलेल्या गुगली बॉलवर बॅटिंग करायला ते उतरले। पण तसे ते चाणक्य आहेत, त्यांनी बॅट थोडी हवेत वगैरे फिरवली, थोडी इधर उधर, आणि मग अशी काही बॅट फिरवली की ती बॉलला लागलीच नाही। आणि नानांच्या चेहऱ्यावर समाधान होतं, बोल्ड कसा मिळाला, विकेट कशी मिळाली याचं। पण तसं त्यांनी डायरेक्ट जरी उत्तर दिलं नाही देवेंद्र फडणवीसांनी, प्रश्न खतरनाक होता, उत्तर कसं देणार होते, पण स्पष्टीकरण छान दिलं। स्पष्टीकरण त्यांचं बघूया आपण, जरा बघा। मला असं वाटतं की भ्रष्टाचार ही केवळ राजकारणच नाही, आपल्या संपूर्ण व्यवस्थेला लागलेली कीड आहे। आणि दुर्दैवाने ही संपवायची असेल तर खूप सामूहिक प्रयत्न करावे लागतील। याचं कारण असं आहे की आपण बघा, भ्रष्टाचाराकरता जेलमध्ये जाऊन आलेले, अनेक प्रकरणांमध्ये अडकलेले असे लोक थम्पिंग मेजॉरिटीने निवडून येतात। त्यांना लोक वारंवार निवडून पाठवतात, आणि मग त्यातनं समाजामध्ये भ्रष्टाचाराबद्दल कुठलाही तिरस्कार तयार होत नाही। जोपर्यंत समाज चांगल्याला चांगलं म्हणणार नाही आणि वाईटाला वाईट म्हणणार नाही, तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार देखील नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की एक सामूहिक प्रयत्न आपल्या सगळ्यांना करावा लागेल। उदाहरणार्थ, अनेक वेळा आम्हाला लोक विचारतात की का हो तुम्ही इतके गुन्हे आणि कसं त्यांना तुम्ही तिकीट देता? तर आम्हाला त्याला सांगावं लागतं की बाबा, त्याच्यावर गुन्हे आहेत, पण तोच निवडून येतो, आणि दुसऱ्याला मी खूप चांगला, साळसूत, सुंदर, स्वच्छ, टिकाऊ त्याला उभं केलं, डिपॉझिट चाललंय त्याचं। त्यामुळे राजकीय नेते केवळ हे बदलू शकत नाही, समाजाला बदलावं लागेल। तर मित्रांनो, त्यांचं उत्तर खूप छान होतं। असे जे कोट्याधीश नगरसेवक, मंत्री निवडून येतात, त्यांना शिक्षा का होते याच्यावर त्यांनी उत्तर दिलं नाही। शिक्षा देणं त्यांच्या हातात आहे, सरकार आहे, ते सरकारचे मुख्यमंत्री आहेत, केंद्रात त्यांचं सरकार आहे, पण त्यांनी ते उत्तर नाही दिलं, मजबुरी आहे। पण स्पष्टीकरण छान दिलं। असे जे भ्रष्ट गुंड, ह्यांना तिकीट त्यांना द्यावं लागते इलेक्शनसाठी। त्यांना म्हणजे त्यांना स्वतःला किंवा त्यांच्या पक्षाला असा याचा अर्थ नाही, तर त्यांनी आम्ही अशांना तिकीट देतो हा जो शब्द वापरलेला आहे, हा सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी म्हणून वापरलेला आहे। हा सार्वभौम शब्द आहे, लक्षात घ्या, आम्ही त्यावेळेस वापरलेला। तर सर्वच राजकीय पक्ष हे करतात, त्यामुळे कोणाला दोष देऊन उपयोग नाहीये। आणि ते सत्य त्यांनी मांडलं स्टेजवर, हे सुद्धा महत्वाचं आहे। ही हिंमत दाखवली, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे। आणि बस
नाना पाटेकरांचा हा प्रश्न, त्याच्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांनी दाखवलेली हिंमत, हे बघून आम्हाला असं वाटलं की आमच्यासारख्या सामान्य महाराष्ट्रीयन माणसाने सुद्धा एक छोटी मागणी करून बघावी, आणि ती मागणी करण्यासाठी हा व्हिडिओ, आणि अपेक्षा आहे की तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट सुद्धा या व्हिडिओला मिळेल आणि हा व्हिडिओ राजकारण्यांपर्यंत पोहोचेल, स्पेशली सरकारमधल्या लोकांपर्यंत पोहोचेल, ही अपेक्षा. प्रयत्न तर करूया मित्रांनो. खातेवाटप झालं, खाऊ द्या, भरपूर खाऊ द्या, त्यांच्या मुलाबाळापर्यंत चांगलं चांगला खाऊ पोहोचू द्या, आमचं ऑब्जेक्शन नाही, ते होणारच आहे. ठीक आहे, आम्ही लाईन जोडली पुढे. एक घर डायन पण एक घर सोडते. आम्ही कोणाला डायन म्हटलेलं नाही, हा, पण ते वापरलं अशासाठी की रागारागाने का होईना पण राजकारण्यांनी तो व्हिडिओ बघावा, त्यांच्यापर्यंत पोहोचावा म्हणून, एवढाच उद्देश. कोणी स्वतःला डायन वगैरे समजू नये. बर, उद्देश काय आहे? सर्व खाते वाटा सगळं होऊ द्या, नो इश्यू. उद्देश एकच आहे, फक्त शिक्षण क्षेत्र बदलावा. विद्यार्थ्यांना, जी उद्याची भावी पिढी आहे, जी या महाराष्ट्राची भावी पिढी आहे, जी या महाराष्ट्राचं नाही या भारताचं उद्याचं भवितव्य आहे, त्यांना घडवण्यासाठी महाराष्ट्रातून चांगलं शिक्षण मिळू द्या. आज फक्त ते साक्षर होत आहेत, त्यांना खऱ्या अर्थाने शिक्षण मिळू द्या, तसा बदल त्याच्यामध्ये होऊ द्या. कारण आजची परिस्थिती खूप भयानक आहे. सरकारी शाळा विषय सोडून द्या, बोलण्याची गरज नाही. खाजगी शाळा, इंग्लिश मीडियम, सीबीएसई, आयसीएसई, स्टेट बोर्ड कुठलीही घ्या, कुठल्याही शाळेत आज चांगलं शिक्षण उपलब्ध नाही. या प्रत्येक शाळेतले मुलं चांगल्या क्लासेसमध्ये जाऊन शिक्षण घेतात, जिथे एक्सपर्ट टीचर्स त्या विषयाचे शिकवतात, कारण त्यांना तिथे लाखोची कमाई होते. ही कमाई त्यांना शाळेत मिळत नाही. साधा सरकारी नियमानुसार जो पगार मिळायला हवा, 7व्या वेतन आयोगानुसार, तो सुद्धा मिळत नाही. तर चांगले शिक्षक शाळांमध्ये का काम करतील? मग आता ही परिस्थिती का आलेली आहे? कारण भ्रष्ट एज्युकेशन डिपार्टमेंट्स आणि आतापर्यंत आलेले वेगवेगळे मिनिस्टर्स, शिक्षण खात्याशी संबंधित, ज्यांनी एकतर खाल्लं किंवा याकडे दुर्लक्ष केलं किंवा ते या लायक नव्हतेच. असो, तो भूतकाळ झाला, ऑब्जेक्शन नाही. पण आम्हाला अपेक्षा आहे देवेंद्र फडणवीसांकडून, आम्ही त्यांना चाणक्य मानतो. नक्कीच आजच्या राजकारणामध्ये विद्वान चेहरा म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो, आणि आम्हाला हाही आनंद आहे की लवकरच आमचे देवेंद्र फडणवीस केंद्रात एखाद्या मोठ्या पदावर, कदाचित पीएम किंवा तसं मोठ्या पदावर पोहोचतीलच. पण त्या पोहोचण्यासाठी महाराष्ट्रात एक तुमच्याकडून मोठं कार्य होऊ द्या, ही आमची अपेक्षा आहे. आमची मागणी आहे समजा, किंवा एक डील आहे समजा मराठी माणसाशी तुमचं, की एक कार्य करून जा. आम्हाला माहिती आहे तुम्हाला प्रश्न पडेल किंवा कुठल्या मंत्र्याकडे द्यावं हे खातं. नाही, आम्ही तशी काही अपेक्षा करत नाही, कारण आम्हाला समजलं तुम्ही मंत्री होण्यासाठी, आमदार होण्यासाठी तिकीट कोणा लोकांना देता हे तुम्ही सांगितलेलं आहे. त्यामुळे आता ती अपेक्षा नाही, आणि तुम्ही सत्य सांगितलं याबद्दल सुद्धा आभारी आहे. पण शासनात असे काही लोक आहेत, आणि तसंच एक नाव आहे IAS ऑफिसर तुकाराम मुंडे. अपेक्षा आम्हाला त्या माणसाकडून आहेत. बस त्यांना तुम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी 5 वर्ष शिक्षण खात्याचे शिक्षण सचिव बनवा, एज्युकेशन सेक्रेटरी. त्यांच्यावर कुठले दडपण ठेवू नका, आणि 5 वर्ष त्यांना हलवू नका. देवा भाऊ, महाराष्ट्र बदलेल, शिक्षण क्षेत्र बदलेल, अनेक पालकांच्या शुभेच्छा, दुआ, आशीर्वाद तुम्हाला मिळतील, आणि तुम्ही लवकरच केंद्रात मोठ्या पदावर जाल. एक मोठं कार्य तुमच्याकडून होईल, कारण कदाचित तुमचा हा निर्णय ऐतिहासिक निर्णय ठरेल. मित्रांनो, हा व्हिडिओ वरपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून नक्की लाईक करा, सगळ्यांना शेअर करा, पोहोचू द्या. प्रयत्न करून बघूया. कदाचित देवेंद्र फडणवीसांसारखे हुशार व्यक्तिमत्व, सुजान व्यक्तिमत्व, सुज्ञ आणि सुशिक्षित नेतृत्व आज महाराष्ट्राला लाभलेलं आहे. तर कदाचित त्यांच्याकडून हा निर्णय
आपली मागणी म्हणून, सामान्य महाराष्ट्रीयन माणसाची मागणी म्हणून तरी पूर्ण होईल, मान्य होईल आणि त्या पदावर ते तुकाराम मुंडेंसारखे अधिकारी आणतील ही अपेक्षा आहे. पण तुमचा सपोर्ट महत्वाचा आहे. तुमचे लाईक, तुमचे शेअर्स खूप गरजेचे आहेत. तुमचे कॉमेंट्स येऊ द्या याच्यावर आणि व्हिडिओ पुढे पोहोचू द्या. जय महाराष्ट्र, जय हिंद.